श्री स्वामी समर्थ. कर्क राशी 1 ते 31 ऑगस्ट मासिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. हा महिना कर्क राशीच्या व्यक्तींसाठी नक्की कसा ठरणार आहे? करिअरमध्ये प्रगती होईल की नवीन आव्हानांचा सामना करावा लागेल? आर्थिक स्थिती मजबूत होईल का आणि अडकलेले पैसे मिळतील का? कुटुंब, प्रेम आणि वैवाहिक जीवनात आनंदाचे क्षण अनुभवायला मिळतील का? आरोग्याची कोणती काळजी घ्यावी लागेल? ग्रहांची साथ तुमच्या बाजूने असेल का? चला जाणून घेऊ या कर्क राशीचे सविस्तर मासिक राशी भविष्य. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. हा महिना कर्क राशीच्या व्यक्तींसाठी संमिश्र असला तरी प्रगतीची नवी दारे उघडणारा ठरू शकतो. अनेक दिवसांपासून मनात असलेल्या योजना प्रत्यक्षात आणण्याची संधी मिळेल. काही महत्त्वाच्या निर्णयांमध्ये कुटुंबियांचा आणि अनुभवी व्यक्तींचा सल्ला लाभदायक ठरेल. भावनिक स्वभावामुळे काही प्रसंगी मन अस्वस्थ होऊ शकते, परंतु संयम आणि सकारात्मक विचार यांच्या बळावर तुम्ही प्रत्येक अडचणीवर मात कराल. आर्थिक, व्यावसायिक आणि कौटुंबिक जीवनात हळूहळू सुधारणा दिसून येईल. या महिन्यात उतावळेपणा टाळून शांतपणे आणि विचारपूर्वक निर्णय घेणे तुमच्यासाठी अधिक लाभदायक ठरेल. करिअर आणि व्यवसाय. ऑगस्ट महिन्यात नोकरी करणाऱ्या व्यक्तींना नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाची दखल घेतील आणि तुमच्या प्रामाणिकपणाचे कौतुक करतील. काही व्यक्तींना बढती, पगारवाढ किंवा इच्छित विभागात काम करण्याची संधी मिळू शकते. कार्यालयातील सहकाऱ्यांशी चांगले संबंध ठेवल्यास कामाचा ताण कमी जाणवेल. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्यांना सकारात्मक बातमी मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा महिना नवीन ग्राहक, नवीन करार आणि विस्ताराच्या संधी घेऊन येऊ शकतो. जुन्या ग्राहकांचा विश्वास वाढेल आणि अडकलेले व्यवहार मार्गी लागतील. भागीदारीच्या व्यवसायात पारदर्शकता आणि विश्वास ठेवणे आवश्यक राहील. मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी सर्व बाबींचा नीट विचार करा. तुमच्या मेहनतीचे फळ महिन्याच्या उत्तरार्धात स्पष्टपणे दिसू लागेल. नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी योग्य वेळ मिळू शकतो. आत्मविश्वास टिकवून ठेवल्यास अपेक्षित यश मिळण्याची शक्यता अधिक राहील. आर्थिक स्थिती. आर्थिकदृष्ट्या हा महिना समाधानकारक ठरू शकतो. उत्पन्नाचे नवीन मार्ग उपलब्ध होतील आणि काही अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. घरातील आवश्यक कामांवर खर्च वाढू शकतो, परंतु तो योग्य कारणांसाठी असेल. अनावश्यक खर्च टाळल्यास बचत वाढवणे शक्य होईल. गुंतवणूक करण्यापूर्वी अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्या. शेअर बाजार किंवा जोखमीच्या योजनांमध्ये घाई करू नका. कर्ज फेडण्यासाठी हा काळ अनुकूल ठरू शकतो. मालमत्ता किंवा वाहन खरेदीचा विचार करणाऱ्यांना सकारात्मक घडामोडी दिसू शकतात. आर्थिक व्यवहार करताना कागदपत्रे काळजीपूर्वक तपासा. कोणालाही मोठी रक्कम उधार देताना सावधगिरी बाळगा. महिन्याच्या शेवटी आर्थिक स्थैर्य आणि मानसिक समाधान अनुभवायला मिळेल. योग्य नियोजनामुळे भविष्यातील आर्थिक सुरक्षितता अधिक मजबूत होईल. कौटुंबिक जीवन. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील आणि अनेक दिवसांपासून सुरू असलेले मतभेद दूर होतील. पालकांचा आशीर्वाद आणि मार्गदर्शन तुमच्यासाठी प्रेरणादायी ठरेल. भावंडांशी असलेले संबंध अधिक दृढ होतील. मुलांच्या शिक्षणाशी किंवा करिअरशी संबंधित आनंदाची बातमी मिळू शकते. घरामध्ये शुभ कार्य, धार्मिक कार्यक्रम किंवा एखादा कौटुंबिक समारंभ होण्याची शक्यता आहे. कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. संवादामध्ये संयम आणि प्रेम ठेवल्यास अनेक गैरसमज दूर होतील. घरातील प्रत्येक सदस्याच्या मताचा आदर केल्यास वातावरण अधिक सुखकर राहील. काही जुन्या आठवणींना उजाळा मिळेल आणि नात्यांमध्ये अधिक जवळीक निर्माण होईल. कुटुंबाचे सहकार्य या महिन्यात तुमची सर्वात मोठी ताकद ठरेल. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधांमध्ये विश्वास आणि समजूतदारपणा वाढेल. जोडीदारासोबत अधिक वेळ घालवण्याची संधी मिळेल. जुन्या गैरसमजांना दूर करून नात्याला नवीन दिशा देण्याची वेळ येईल. अविवाहित व्यक्तींना योग्य जोडीदार मिळण्याची शक्यता आहे. विवाहाची चर्चा पुढे सरकू शकते. विवाहित व्यक्तींनी एकमेकांच्या भावनांचा आदर करावा आणि छोट्या गोष्टींवरून वाद वाढवू नयेत. एकत्र प्रवास किंवा धार्मिक स्थळी भेट दिल्याने नात्यात अधिक गोडवा निर्माण होईल. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. तिसऱ्या व्यक्तीच्या बोलण्यामुळे गैरसमज निर्माण होऊ देऊ नका. प्रेम व्यक्त करण्यासाठी आणि नाते अधिक मजबूत करण्यासाठी हा महिना अनुकूल राहील. महिन्याच्या शेवटी वैवाहिक जीवनात आनंद आणि समाधान वाढेल. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा महिना मेहनतीचे फळ देणारा ठरू शकतो. अभ्यासामध्ये एकाग्रता वाढेल आणि कठीण विषय समजण्यास सोपे वाटतील. स्पर्धा परीक्षा, प्रवेश परीक्षा किंवा मुलाखतीची तयारी करणाऱ्यांना चांगले परिणाम मिळू शकतात. शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचा पाठिंबा लाभदायक ठरेल. नवीन कौशल्य शिकण्याची संधी मिळेल. वेळेचे योग्य नियोजन केल्यास अपेक्षेपेक्षा अधिक यश मिळू शकते. मोबाईल आणि सोशल मीडियाचा अतिवापर टाळा. सातत्यपूर्ण अभ्यासामुळे आत्मविश्वास वाढेल. परदेशी शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्यांना सकारात्मक संकेत मिळू शकतात. एखाद्या स्पर्धेत यश मिळाल्यामुळे तुमचा उत्साह वाढेल. स्वतःवर विश्वास ठेवा आणि शेवटपर्यंत मेहनत करत रहा. आरोग्य.
आरोग्याच्या बाबतीत या महिन्यात विशेष काळजी घेणे आवश्यक राहील. कामाचा ताण आणि धावपळीमुळे थकवा जाणवू शकतो. वेळेवर झोप घेणे आणि संतुलित आहार घेणे अत्यंत गरजेचे आहे. पचनसंस्था, छाती, सर्दी, खोकला किंवा पाण्याशी संबंधित त्रास होण्याची शक्यता आहे. नियमित योग, प्राणायाम आणि ध्यानधारणा यामुळे मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारेल. पुरेसे पाणी प्या आणि बाहेरील तेलकट पदार्थ टाळा. जुन्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका. वाहन चालवताना पूर्ण सावधगिरी बाळगा. मानसिक तणाव वाढल्यास स्वतःसाठी थोडा वेळ काढा. नियमित आरोग्य तपासणी करणेही फायदेशीर ठरेल. योग्य जीवनशैलीमुळे संपूर्ण महिना उत्साहाने पार पडेल. प्रवास आणि सामाजिक जीवन. या महिन्यात कामानिमित्त, कौटुंबिक कारणाने किंवा धार्मिक हेतूने प्रवासाचे योग आहेत. काही प्रवास अचानक ठरू शकतात, पण ते भविष्यासाठी लाभदायक ठरतील. नवीन लोकांशी ओळखी होतील आणि त्यातून महत्त्वाच्या संधी उपलब्ध होतील. सामाजिक क्षेत्रात तुमचा मान सन्मान वाढेल. एखाद्या प्रतिष्ठित कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळू शकते. मित्रांकडून योग्य वेळी मदत मिळेल. जुन्या मित्रांची भेट आनंददायी ठरेल. समाजात तुमच्या विचारांना आणि कामाला महत्त्व मिळेल. प्रवासादरम्यान आवश्यक कागदपत्रे आणि मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या. धार्मिक प्रवासामुळे मानसिक समाधान मिळेल. नवीन अनुभव तुमचा आत्मविश्वास वाढवतील. आध्यात्मिक जीवन. ऑगस्ट महिन्यात अध्यात्माकडे तुमचा विशेष कल राहील. देवदर्शन, मंत्रजप, ध्यान आणि धार्मिक कार्यामध्ये मन रमू शकते. मानसिक शांतता मिळाल्यामुळे महत्त्वाचे निर्णय योग्य प्रकारे घेता येतील. नकारात्मक विचारांपासून दूर राहा आणि स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा. संयम, सातत्य आणि प्रामाणिकपणा यामुळे अनेक अडचणी दूर होतील. करिअर, आर्थिक स्थिती, कुटुंब आणि आरोग्य या सर्व क्षेत्रांमध्ये हळूहळू सुधारणा दिसून येईल. काही अपूर्ण राहिलेली स्वप्ने पूर्ण करण्याची संधी मिळू शकते. या महिन्यात केलेले प्रयत्न भविष्यात मोठे यश देऊ शकतात. कोणत्याही परिस्थितीत आत्मविश्वास कमी होऊ देऊ नका. एकूणच ऑगस्ट महिना कर्क राशीसाठी प्रगती, समाधान आणि नवीन आशा घेऊन येणारा ठरू शकतो. उपाय: दर सोमवारी भगवान शिवांना जल आणि दूध अर्पण करा. ओम सोम सोमाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. गरजू व्यक्तींना तांदूळ, दूध किंवा पांढऱ्या वस्तूंचे दान करा. आई-वडिलांचा आशीर्वाद घेऊन दिवसाची सुरुवात करा. चंद्रदर्शन करून मनःशांतीसाठी ध्यानधारणा करा. रागावर नियंत्रण ठेवा आणि भावनेच्या भरात निर्णय घेणे टाळा. घरात नियमित देवपूजा आणि शांत वातावरण राखा. एकूण ऑगस्ट हा महिना कर्क राशीसाठी प्रगती, कौटुंबिक आनंद आणि आर्थिक स्थैर्य देणारा ठरू शकतो. करिअरमध्ये नवीन संधी मिळतील, नातेसंबंध अधिक दृढ होतील आणि मेहनतीचे चांगले फळ मिळण्याची शक्यता आहे. आरोग्याची योग्य काळजी घेऊन आणि संयमाने निर्णय घेतल्यास महिन्याच्या शेवटी अपेक्षित यश आणि मानसिक समाधान मिळेल. धन्यवाद.